आई कृष्णाने पुतनाला छान हरवलं ना? हो, पुतनाला हरवलं, पण कंस त्याच्यामुळे अजून रागवला. त्याला कळलं की केशूबाप्पाने पुतनाला मारून टाकलं. मग त्याने त्रिनवर्त नावाचा एक राक्षस होता. त्याच्याकडे कुठल्या शक्त्या होत्या माहितीये? म्हणजे कोणत्या मॅजिकल पॉवर्स होत्या? त्याला आहे ना वावटळीचं आणि वादळाचं रूप घेता यायचं. वादळ म्हणजे सायक्लॉन, आणि म्हणजे असं गोल फिरत येतं ना तसं. हा, तर मग त्याला त्या पॉवर्स होत्या की तो त्याचं रूप घेऊ शकायचा. मग कंसने त्याला बोलवलं त्रिनवर्तला आणि त्याला सांगितलं की देवकीचा 8वा मुलगा कृष्ण त्याला मारून टाक आणि त्याला कसंही करून आपल्याला संपवायचं आहे, कारण तो मला मारणार आहे अशी भविष्यवाणी झालेली. तर मला ती भविष्यवाणी पण संपवायची आहे, ती खोटी पाडायची आहे आणि कृष्णाला पण मारून टाकायचं आहे. मग त्रिनवर्ताला असं सांगितलं. त्रिनवर्त गेला गोकुळात. आता सगळ्यांना कळलेलं की केशूबाप्पा कुठे आहे. मग त्रिनवर्त गेला गोकुळात. त्याने त्या वावटळीचं रूप घेतलं आणि केशूबाप्पा आणि त्याची आई यशोदा ते त्यांच्या अंगणात बसलेले. केशूबाप्पाला अंगणात म्हणजे आपल्या गावी कसं घराबाहेर आल्यावर अशी जागा आहे, असं कंपाऊंड घातलेलं आहे, तिथे जी जागा आहे ना त्याला अंगण म्हणतात. तिथे ते दोघं बसलेले. केशूबाप्पाला त्याच्या आईने असं मांडीवर घेतलेलं. मग थोड्या वेळाने तिथे ते वादळ येताना दिसलं तिला. वादळ म्हणजे ती वावटळ येताना दिसली आणि तिला ते दिसतेय ती काहीतरी करणार याच्या आतच ती वावटळ त्यांच्या भोवती फिरायला लागली आणि त्यांना आजूबाजूचं भोवती म्हणजे त्यांच्या अराउंड फिरायला लागली आणि तिला आजूबाजूचं दिसायचंच बंद झालं, कारण एवढा त्याचा वेग होता, एवढा त्याचा स्पीड होता की तिला दिसतच नव्हतं की काय चाललंय. आणि काही कळायच्या आत त्या वावटळीने केशूबाप्पाला उचललं आणि ती त्याला घेऊन फिरत 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 वेगळ्या ठिकाणी गेली. आणि ती यशोदा ओरडली, माझा कान्हा, माझा कान्हा. यशोदा ओरडल्याबरोबर सगळे गावकरी जमले. त्यांनी पण बघितलं की त्या वावटळीमध्ये छोटा केशूबाप्पा तरंगतोय, म्हणजे तो असं गोल फिरत असतो ना, त्याच्यामध्ये केशूबाप्पा पण दिसतोय. तर सगळे ओरडले केशूबाप्पाला आता कोणीच वाचवू नाही शकणार असं वाटलं सगळ्यांना. पण रिअल मध्ये काय चाललेलं माहितीये? केशूबाप्पाने तो जो हे राक्षस होता ना त्रिनवर्त त्याची मान पकडलेली आणि त्याने पकडलेलं त्या वावटळीला. आणि थोड्या वेळाने केशूबाप्पाने त्याची मान पकडून त्याला मारायचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने ती वावटळ खाली येते असं गावकऱ्यांना दिसलं. ते म्हणायला लागले, बघा बघा ते खाली येते वावटळ. आणि मग सगळे धावत तिकडे गेले ती वावटळ ज्या दिशेने येत होती तिथे. आणि त्यांनी काय बघितलं सगळ्या गावकऱ्यांनी की त्या वावटळीचा तो राक्षस झालेला आणि तो राक्षस खाली मरून पडलेला आणि त्याच्या ह्यूज बॉडीवर छोटासा बाळकृष्ण खेळत होता आणि त्याने त्रिनवर्त राक्षसाला मारून टाकलं.